तिथं जो त्यांचा महाविकास आघाडीचा जो गोंधळ सुरू आहे, बिलकुल समन्वय नाही आहे। परिस्थितीमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर तिथले काँग्रेसचे लोक जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील निवडणुकीच्या काळात तुम्हाला दिसेल। आणि मी सांगतो, संजय काका एकतर्फी निवडून येतील। संजय काका पाटील हे एकतर्फी सांगलीतून निवडून येतील हे मी आज तुमच्या समोर सांगतो। कारण तिथं जो त्यांचा महाविकास आघाडीचा जो गोंधळ सुरू आहे, बिलकुल समन्वय नाही आहे। उमेदवार एक जाहीर झाले, दुसरे म्हणतात आम्हीच मागणार। काँग्रेसची आता तिथं सगळी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सगळं जर बघितलं तर अजून त्यांच्यात आज उमेदवारी जाहीर झाली, पण ही गेले 8-1 दिवस सुरू आहे। आता या परिस्थितीमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर तिथले काँग्रेसचे लोक जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील। तिथले राष्ट्रवादीचे नेते जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील। आता हा सगळा निवडणुकीच्या काळात तुम्हाला दिसेल। आणि मी सांगतो, संजय काका एकतर्फी निवडून येतील। या सर्व मतदारसंघांमध्ये सोलापूरचा उल्लेख आपण केला, 2 वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार तिकडून निवडून आलेले आहेत। साताऱ्यामध्ये पूर्वी उदयनराजे महाराज आहेत ते निवडून आलेले होते। सांगलीमध्ये संजय काका पाटील हे 2 वेळा निवडून आलेले आहेत, तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि कोल्हापूरमध्ये जे 2 मतदारसंघ आहेत, या 5ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे। आमच्याकडे उमेदवारी आहेत, सक्षम उमेदवार आहेत। याचा आपण उल्लेख केला, हातकणंगले मतदारसंघातून जर पक्षानं आदेश दिला, भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीनं शोमिका माडिक यांना निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर आमची तयारी आहे।